शेतकरी कर्जमाफी, कृषी मालाला हमीभाव, अतिवृष्टीने नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना तात्काळ मदत अशा मागण्या घेऊन यवतमाळमध्ये पोळा यात्रेत काँग्रेसकडून जोरदार निदर्शने करण्यात आली। शेतकऱ्यांचा न्याय हा आमचा श्वास, कर्जमाफी नसेल तर विकास नसेल, शेतकऱ्यांशिवाय अन्न नाही, अन्नाशिवाय जीवन नाही अशा प्रभावी टॅगलाईनच्या माध्यमातून सरकारविरोधात काँग्रेसने नाराजी व्यक्त केली। यवतमाळचे आमदार बाळासाहेब मांगुळकर यांच्या उपस्थितीत काँग्रेसने ही निदर्शने केली। कर्जमाफी हवी, हमीभाव हवा, शेतकऱ्यांचा श्वास वाचवणं गरजेचं अशा प्रकारची जोरदार घोषणाबाजी यावेळी काँग्रेस कार्यकर्त्यांकडून करण्यात आली। यवतमाळ शहर काँग्रेसचे अध्यक्ष प्राध्यापक डॉक्टर अनिल देशमुख यांनी या निदर्शनाचं नेतृत्व केलं। या निदर्शनामध्ये काँग्रेसचे पदाधिकारी, कार्यकर्ते मोठ्या संख्येने सहभागी झाले होते। मित्रांनो, प्राध्यापक पंढरी पाटे याच दिनांक 23 ऑगस्ट शुक्रवार रोजी पोळ्याच्या दिवशी यवतमाळ शहर काँग्रेस कमिटी व तालुका काँग्रेस कमिटी यवतमाळ यांच्या वतीनं यवतमाळ विधानसभा मतदारसंघाचे विद्यमान आमदार माननीय बाळासाहेब मांगुळकर यांच्या उपस्थितीमध्ये शेतकऱ्यांची कर्जमाफी, अतिवृष्टीने नुकसान झालेल्या शेतकऱ्यांना तात्काळ मदत देण्यात यावी या अनुषंगाने आज या पोळ्याच्या यात्रेमध्ये संपूर्ण निदर्शने करण्यात येत आहेत। काही महत्त्वाचे फलक घेऊन या ठिकाणी काँग्रेसचे पदाधिकारी, नेते व कार्यकर्ते मोठ्या संख्येने जमलेले आहेत। थांबतो, प्राध्यापक पंढरी पाटे, यवतमाळ।